नमस्कार मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण एकदम रवाळ असे हिरव्या मुगाचे पाकातील लाडू बघणार आहोत. तर मंडळी, तिन्ही ऋतूमध्ये तुम्ही खाऊ शकता असे हे लाडू आहेत. अतिशय पौष्टिक असे हे लाडू आहेत. तर मंडळी, यासाठी लागणार आपण साहित्य बघूया. तर मंडळी, इथे मी 1 वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत. हिरवे मूग तुम्ही धुवून देखील घेऊ शकता किंवा ओल्या कापडाने पुसून देखील घेऊ शकता. त्याच्यानंतर अर्धी वाटी साखर, 1 चमचा वेलची पावडर, अर्धी वाटी तूप आणि पाक करण्यासाठी 1 ग्लास पाणी लागणार आहे. तर मी इथे मूग पुसून घेतलेले होते आणि आता ते आपल्याला कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते टाकून आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. त्याला खरपूस असा वास आल्यानंतर ते भाजायचे बंद करायचे आहेत आणि एका पसरट अशा ताटामध्ये काढून घ्यायचे. तर तुम्हाला इथे दिसत आहे त्याचा कलर देखील बदललेला आहे. आता हे आपण एका पसरट ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया. मी थंड होण्यासाठी फॅन खाली ठेवले होते. त्याच्यानंतर थंड झाल्यानंतर मिक्सरमधून त्याची पीठ करून घ्यायचे आहे. पीठ असे करायचे आहे की थोडेसे रवा ठेवायचे आहे. जसा आपला मोठा रवा असतो त्या पद्धतीने त्याचे पीठ करून घ्यायचे आहे. आणि इथे तुम्हाला दिसत आहे मी बारीक करून झाल्यानंतर तुम्हाला इथे पीठ देखील दाखवलेलं आहे. या प्रकारचे आपल्याला पीठ करून घ्यायचे आहे. तुम्ही साखरेच्या ऐवजी गुळ देखील वापरू शकता. तर गुळातील लाडू तुम्हाला जर बघायचे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आपण ते देखील ऍड करू, त्याच्या देखील व्हिडिओ करून आपण अपलोड करूया. तर मंडळी, इथे मी राहिलेले देखील मूग जे होते ते देखील मूग आता मी मिक्सरला बारीक करून घेत आहे. तुमच्याकडे जर घरी घरगुती घरघंटी असेल किंवा आटा चक्की असेल तर तुम्ही त्याच्यावर देखील असं दरदर पीठ दळून घेतलं तरी देखील चालेल. आता हे थोडंसं 1 वाटीच आहे त्यामुळे मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आणि आता इथे पीठ देखील तयार झालेलं आहे. तर आता आपली कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धी वाटीतलं थोडंसं तूप ऍड केलेलं आहे. तूप आपल्याला पीठ भाजत असताना थोडं थोडं ऍड करायचं आहे. एकदम ऍड करायचं नाही, तर तुपाचं प्रमाण जास्त होईल. आणि आता हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर पीठ भाजत असताना पीठ भाजलं हे कसं समजून जायचं, तर पिठाचा एक खमंग असा वास येतो आणि थोडासा कलर देखील बदलतो. तर आता इथं आपलं मी अर्धी वाटीतलं थोडंसं 2 चमचे तूप टाकून घेतलेलं होतं. त्याच्यानंतर आता राहिलेले जे तूप आहे ते देखील ऍड केलेलं आहे. ते तूप ऍड केल्यानंतर मला थोडंसं तूप कमी वाटलं त्यामुळे मी आणि 1-2 चमचे तूप ऍड केलेलं आहे. तर आता हे पूर्णपणे आपल्याला तुपामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे, खमंग वास येईपर्यंत. आणि आता हे भाजून झाल्यानंतर मी एका पसरट भांड्यामध्ये थंड होण्यासाठी काढून घेतलेला आहे. हे अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एका पसरट ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आणि हे जे पीठ आहे आपण तुपामध्ये भाजलेलं आहे ते अशा पद्धतीने झालं पाहिजे. याची कन्सिस्टन्सी बघा कशा प्रकारे झालेली आहे. असं थोडंसं पातळच झालं पाहिजे, कारण तूप नंतर आपण पाक ऍड केल्यानंतर ते ऑब्झर्व करतं. त्यामुळं तूप थोडंसं जास्त प्रमाणामध्ये ऍड करायचं आहे. आणि त्याच कढईमध्ये मी पाक देखील करायला घेतलेला आहे, कारण दुसरं भांडं भरवण्यापेक्षा त्यातलं सर्व एका पसरट ताटामध्ये काढून घेतलं आणि त्याच्यामध्येच पाक करण्यासाठी जी आपण साखर घेतलेली होती ती अर्धी वाटी साखर घेतली. आणि पाणी किती ऍड करायचं, तर अर्धी वाटी साखरेला जेवढी साखर बुडेल तेवढंच पाणी ऍड करायचं आहे. जर तुम्ही जास्त पाणी ऍड केलं तर पाक चुकणार नाही, पण फक्त एवढंच की पाकातील पाणी आटायला वेळ लागेल. त्यामुळे पाणी थोडंसं ऍड करायचं आहे. त्याच्यानंतर पाक आपल्याला कसा करायचा आहे ते देखील मी तुम्हाला सांगते. तर पाक आपल्याला गोळी पाक तयार करायचा आहे, जास्त कडक देखील तयार करायचं नाही. तर पाक चेक कसा करायचा ते देखील तुम्हाला मी इथे सांगितलेलं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने पाक चेक करू शकता. आणि ते बघा मी तुम्हाला दाखवते. अजून एक तारही तयार झालेली नाही. 1 तारच्या पुढचा पाक आपल्याला तयार करायचा आहे. तर इथं मी एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि नंतरच प्लेटमध्ये घेतलेल्या पाण्यामध्ये जो आपला पाक आहे तो थोडासा ऍड करून बघायचा आहे. तर इथे मी ओतून बघितलेला आहे
तर इथे बघा तुम्हाला दिसत आहे अशी त्याची गोळी तयार होत आहे. तर इथे आपला पाक देखील तयार झालेला आहे. तर असं मी 2-3 वेळा चेक करून बघितलं होतं. तुम्ही देखील 2-3 वेळा चेक करून बघा. आता इथे बघा पूर्णपणे गोळी तयार झालेली आहे. अशा पद्धतीचा पाक आपल्याला तयार करायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि पाक देखील थंड करून घ्यायचा आहे. पाक गरम-गरम देखील त्याच्यामध्ये ऍड करायचं नाही. पाक आणि पीठ दोन्ही थंड करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये एकदम छान असं लाडू तयार होतात. तर तुम्हाला असं वाटत असेल की पाक थंड करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये साखरेचे क्रिस्टल तयार होतात का? तर अजिबात नाही. अशा पद्धतीने पाक करून तुम्ही लाडू करून पहा, त्याच्यामध्ये अजिबात क्रिस्टल तयार होत नाही. आता हे तुम्हाला पातळ दिसत आहे, पण ते पीठ आपण रवा रवा दळलेला आहे, त्यामुळे ते साखरेचा पाक त्याच्यामध्ये मुरवून घेतं आणि छान पद्धतीने ते लाडूसाठी पीठ तयार होतं. तर याच्यावर मी वेलची पूड टाकलेली आहे आणि 10 मिनिटं याला असंच झाकून ठेवायचं आहे आणि नंतर आपण याचे लाडू तयार करायला घेऊया. तर इथे लाडू तयार करायला घेत असताना इथे बघा पीठ एकदम मी अधूनमधून मिक्स केलेलं होतं, त्यामुळे हे पीठ असं तुम्हाला दिसत आहे. तर पीठ आपलं व्यवस्थित पाकामध्ये मुरलेलं आहे. आता याचे आपण लाडू बांधायला घेऊया. तर मंडळी हे अशा पद्धतीचे लाडू एकदम छान होतात आणि पौष्टिक आहेत. लहान मुलांनाही खायला तुम्ही देऊ शकता. तर मंडळी तुम्हाला देखील गुळातील लाडू पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आपण त्याची रेसिपी अपलोड करूया. तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.